कर अरे हो, सामन्याचा सामनावीर कोण आहे इथं? किशोर आहे ना वाटतं. किशोर आहे का जरा आहे बघ. सामनावीर ट्रॉफी आम्ही थोडी विसरले होते. किशोर ना, किशोर आपले सामनावीर ट्रॉफी दसरा बागे जायचे सर आपण इथं चालू झाला. इथं पहिला चेंडू तर अख्खोट टप्प्याचा टाकला होता. पहिला चेंडू येतोय, डॉट चेंडू येतो. पहिला चेंडू मात्र नक्कीच डॉट येतोय. चांगली गोलंदाजी मात्र हरीशकडनं पाहायला भेटते. हां, इथं शॉर्ट पिच चेंडू होता. तो वारंवार मात्र दोन चेंडू तर जरूर डॉट आले आहेत, कारण जबरदस्त गोलंदाजी हरीशकडनं पाहायला भेटते. फटकेबाजी करावं लागेल, कारण दोन्ही संघ तर तेवढे ताकदीचे असेल. काय जबरदस्त इथं गोलंदाजी पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी. हा तिसरा चेंडू सुद्धा डॉट असेल, कारण विचार केले तर लय लवकर हा संघ आलता. तीन चेंडू निर्धाव चेंडू येतात मात्र अजूनही मात्र संघाचा स्वतःचं खातं खोललं नाही. काय जबरदस्त इथं गोलंदाजी, तेवढी ताकदीची गोलंदाजी पाहायला भेटते. हा इथं मात्र बाईकची एक धाव असेल जरूर. एक धावने इथं मात्र श्री गणेश होतं. धाव पुस्तकामध्ये मात्र धावा लागली, ते एक धाव लागले. डायरेक्ट शरीरावरती चेंडू जाऊन आदळला होता, त्याच्यात मात्र बाईकची एक धाव आली. कारण पहिले षटकाचे विचार केले तर नक्कीच कमीत कमी 10-15 धाव येणं खूप गरजेचं असं, कारण चांगले मात्र मॅच पाहण्यासारखी होईल. इथं क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका होता. जरूर जबरदस्त मात्र इथं फेट पाहायला भेटते. काय जबरदस्त फेट. हा चेंडू सुद्धा डॉट चेंडू होतो हरीशकडनं. शेवटचा चेंडू असणार आहे. जरूर इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेने मात्र फटका फसला आणि काय घडलं इथं. जरूर एक धाव आले. पहिले मात्र षटकाचा खेळ समाप्त होतो. इथं धाव पुस्तकावरती धावा लागल्यात, दोन धावा लागल्यात. दिनेश कुठं असेल त्याने आपण याच्या श्रेय दिनेश दिनेश बासरे कुठं असेल तर आपण याच सर इकडं त्याची संपर्क साधा. दिनेश बासरे, तसेच रोहित मुकणे नाही थांबायचे सर, रोहित मुकणे तिकडे थांबू दे. दिनेश बासरे आपण याच सर इकडं त्याची संपर्क साधा. दुसरा गोलंदाज असणार विशाल. इथं पहिला चेंडू तर खराब जरूर टाकलायचे. पंचाई दोन हात समांतर केले ते तर वाईट चेंडू. हा चेंडू आता आलाय. राहुलला इथं मात्र हात खोलावे लागतील. इथं जसं तसं उत्तर दिलं मात्र चेंडूला भिरकवलाय 6 धावांसाठी. जबरदस्त शॉर्ट पिच चेंडू होता. जरूर चेंडूवरती मात्र आक्रमण दाखवलं, कारण पहिल्या षटकाचे विचार केले, 2 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र राहुलने इथं हात खोललेत. तर विनंती आहे सर आपले जे का आपण ऑलेंडरचा ताबा घ्यायचा आहे सर, कारण जरूर बंटी वाघे थोडेसे भडकलेत. या 6 धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. 8 धावा लागल्यात, 9 धावा लागल्यात सॉरी. कारण शॉर्ट पिच चेंडू दिला राहुलने पूर्णपूर फायदा घेतला त्याचा.
पुन्हा त्याच लाईनने तर इथं एष्टविध्वस्त करून टाकल्यात जरूर राहुलजी षटकार आला त्याच्यानंतर मात्र बाद होतोय. न्यू बॅटर पाहता आपण मनोजला पाहू शकाल कारण मनोजला फटकेबाजी करावं लागेल कारण विचार केले तर राहुल बाद झाला इथं. एक जरूर त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला भेटला. मनोज कशी फलंदाजी करणार कारण दोन टीम मात्र खूप लांबून टिंबू आलेले आहेत. ते दोन्ही टीम मात्र चांगलं प्रदर्शन दाखवायला लागेल कारण गोलंदाजी तुझे सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. इथं समोरच्या दिशेने मात्र चेंडूला उडवला झेल होणार का. इथं मात्र चेंडूला अडवल्या गेलं कॅच ड्रॉप केली त्याच्यानंतर एक दोन धाव कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न होतो का. तिसरीचा मात्र प्रयत्न होणार नाही. दोन धावा कंप्लीट केल्यात. जरूर मनोजच्या बॅटमध्ये हा दोन धावा पाहायला भेटतात. पुन्हा गोलंदाज तयार असणार. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. इथं मात्र चांगला फटका. इथं प्रॉपर टायमिंग असणार. इथं चेंडूला मात्र फेकून दिलाय. चेंडू जातो सीमा पार. षटकार. पुस्तक कधी धावा लागल्या 17 धावा लागल्यात. जरी दोन चेंडूचा खेळ शिल्लक कसं करायचं. धाव पुस्तकावरती धावा लागले विचार केले तर 17 धावा जरूर आल्या. तिथं चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. पहिले षटकाचे विचार केले तर इथं खूपच त्यांच्या बाहेर चेंडू टाकलाय. जरी पंचो समीर बुकणे आमच्याकडे वळतील. हा अतिरिक्त एक धाव येते. वाईट चेंडू. गोलंदाज पुन्हा तयार असणार आहे. इथं चांगला चेंडू. हा मात्र नेक्स्ट चेंडू ठरू शकतं कारण डॉट चेंडू येतोय. धावफॉल कधी धावा लागल्यात 18 धावा लागल्यात. शेवटचा चेंडू असतात. शेवटचे चेंडू ते किती धावा येणार कारण प्रत्येक षटकाचे विचार केले तर 10ची सरासरी तरी राखावं लागेल. पुन्हा गोलंदाज तयार. इथं काय जबरदस्त वेगाने चेंडू टाकला होता. हा चेंडू मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक दुसरा समाप होतोय. धावपुस्तकावरती धावा लागल्यात त्या 18 धावा लागल्यात अद्यापरी. तिसरा गोलंदाज असणार आर्यन. आर्यन कशी गोलंदाजी करणार कारण दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. दोन षटकामध्ये धावा लागल्यात त्या 18 धावा लागले. इथं पुन्हा झेल उडला. झेल होणार का. इथं जमिनीला दान होतं. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. तर इथं दोन धावा कंप्लीट केल्यात. नरेश स्ट्रायकेंड होती पाहता आपण.
इथं पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल, चांगला फटका सजवलाय, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न जरूर 2 धाव तर कंप्लीट केलेत, कारण डबल सिंगल धाव बनवणं खूप गरजेचं आहे, कारण धावा येतात, चांगली फटकेबाजी पाहायला भेटेल. तर सालवट टीम विनंती असेल आपल्याला, आपण आयोजकांसाठी भेटायची असणार इथं. इथं क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका, इथं जबरदस्त इथं फटका तर पाहायला भेटतो. हा 4 धावांसाठी जरा मग आपल्याला विनंती असेल, आपण याच्या सर इकडं आयोजकांकडं. या 4 धावांच्या मदतीने धापलकातीत धावा लागल्यात त्या. इथे चांगला फटका इथं झेल होणार, चांगली फटकेबाजी करत होता त्याच्यात. तर एक सिंगल धाव घ्यायची असणार आहे. इथं चांगला फटका, इथं पुन्हा मात्र उडवला चेंडूला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र चुकीला माफी नाही, कारण हे चेंडूला अडवणं खूप गरजेचं होतं. त्याच्यानंतर 4 धावा लगेचच झाल्यात, धापलकोती धावा लागल्यात, 31 धावा लागल्यात. तिसरा पद प्रगतीपथावरती षटक चालू असणार. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. इथं चांगला मात्र इथं समोरच्या दिशेत चेंडू उडवला, झेल फसला, इथं झेल होणार का? इथं मात्र वारंवार मात्र चुका पाहायला भेटतात. तर 2 धावा घ्यायच्या सर आपण. धापलकोती धावा लागल्यात, 33 धावा लागल्यात. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला इथं. चौथा षटक घेऊन येतो तकदीर. तकदीर कशी गोलंदाजी करणार, करार तकदीर खोलावं लागतील. इथं चांगला मात्र ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, त्याच्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली. इथं मात्र वारंवार चुक्या पाहायला भेटतात, कारण विचार केले तर चुक्या पाहायला भेटतात. फिट करणं खूप गरजेचं असेल. तिथं लगेच 2 धावा कंप्लीट केल्यात. तकदीरने गोलंदाजी मात्र चांगली केली. पहिला चेंडू जरूर ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता. तकदीर तकदीर कशी गोलंदाजी करणार, किती धावा मात्र इथं काय जबरदस्त इथं भिरकावला चेंडूला. चेंडू मात्र होतो फरार. 4 धावांसाठी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुस्तकावरती धावा लागले, ते 39 धावा लागल्यात. तकदीरवरती सुद्धा हल्ले चढवले झालेत. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते जरूर. हा चेंडू सुद्धा जबरदस्त टाकला, लो फुटो चेंडू होता, चेंडूला भिरकवण्याचं काम केला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा तर जरूर इथं आल्यात.
धावफल कोणती धावा लागले ते 41 धावा लागलेत. तकदीर मात्र एखादा चेंडू तरी डॉट फेकावं लागले कारण गोलंदाजी चांगली करावं लागले. दोन्ही टीम मात्र खूप लांबून आलेले आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेने मात्र चेंडूला उडवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव येते. द पुस्तकावरती धावा लागलेत. 42 धावा लागलेत. चांगली गोलंदाजी करतो तकदीर. पुन्हा चेंडू तकदीरचा. हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू टाकला. चेंडू हा येणार जरूर. चेंडू डॉट येतोय. चांगली मात्र इथं गोलंदाजी सुरेख गोलंदाजी तकदीरकडनं पाहायला भेटलं. जरूर 8 धावा खर्च केला तकदीरने. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला. षटक क्रमांक 4 समप होतं इथं. धाव पुस्तकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 42 धावा लागल्यात. आता चेक नाही होणार. हा आली आली आली.
तर 43 धावांचा पाठलाग करायचा असेल तर जरूर मात्र फटकेबाजी करावं लागेल, कारण चांगली फटकेबाजी करावं लागेल. विचार केले चांगला ब्रेक लावण्याचा काम केला. स्ट्राईकवरती लक्ष्मणला पाहता हवं तर नॉन स्ट्राईकवरती आर्यन असतं, तर गोलंदाजी मारखोर गोलंदाज राज अशी गोलंदाजी मात्र पाहायला भेटेल, कारण 43 धावांचं आव्हान असेल फक्त. तर 43 धावांचा आव्हान असं किती कशी फटकेबाजी करेल समोरच्या दिशेने, मात्र इथं जरूर फटका फसला. झेल होणार का इथं, मात्र 3 क्षेत्ररक्षणांच्या मधोमध चेंडू जाऊन जमिनीला दान झालाय. कारण विचार केले तर चांगली आर्यन होता नॉन स्ट्राईकला, आता स्ट्राईकवर गेला तो, एक धाव घेतले. स्ट्राईक रोटेट केले, स्ट्राईक होती आता, मात्र आर्यनला पाहू शकाल आपण. राज गोलंदाजी वारखोर चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी पहिल्या चेंडूची फेक जरूर झाले, एक धाव कंप्लीट केली. पुन्हा गोलंदाज राज तयार, इथं मात्र भिरकवला चेंडूला, चेंडू मात्र फसला. इथं फटका जरूर आणि इथं झेल बाद होईल. चांगला मात्र प्रयत्न मात्र काय केलते त्याच्यानंतर मात्र आर्यन बाद होतोय. हां, तर विनंती असेल आपले बीट संघाचे कर्णधार आपण याचे असणार, तसंच ऐनाची वाडीचे संघ कर्णधार या टॉच विनसाठी. दोन्ही आपले संघाचे संघनायक याचे असणार आहेत टॉच विनसाठी. पंच काय पंच ऐनाची वाडी का, ऐनाची वाडी बीड, बीड संघाचे संघनायक आपण याचे असणार आहे. काय झालं, नाही नाही, मग तसं नाही घेणार, कारण जे नवीन प्लेअर असेल त्याला बाहेर यायचे असणार आहे. बाहेर या, बाहेर या, बरोबर आहे, बाहेर यायला लागेल, कारण जो एक वरच्या आतमध्ये येईल ना प्लेअर त्याला पूर्ण आतमध्ये घेताव. यांच्या प्लेअरवरती ऑब्जेक्शन आहे का, पंच जरा बघा.
अरे आपल्या चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ते मात्र पंचाई नक्कीच दोन हात समानते केलेत मात्र हा चेंडू मात्र सुहेर येतो वाईट चेंडू धावा किती झाल्यात तुम्हाला दोन दोन झालेत ना त्या पुस्तकावरती धावा लागले दोन धावा लागल्यात कारण पहिला षटक चालू असणारा पुन्हा मात्र खराब लाईन अगदीच लाईन आणि लेन ठेवणं खूप गरजेचं कारण विचार केले तर लाईन ठेवणं खूप गरजेचं असेल कारण वारंवार मात्र दोन चेंडूची फेक केली खराब चेंडू दोन टाकलेत हा चेंडू सुद्धा तिसरा चेंडू सुद्धा व्हाईट चेंडू टाकलाय जरूर थोडेसे गोलंदाजावरती दडपण असेल दोन झाले दोन तीन वाईट टाकलेत आणि एक याच्यावरती विकेट एक डॉट एक रन आहे हां दुसरी विकेट आहे बरोबर एकूण 5 बॉल झालेत तीन वाईट टाकलेत गोलंदाज पुन्हा तयार असेल चांगली इथं मात्र अगदी वेळच्या रडारमध्ये चेंडू दिला चेंडू खाली क्षेत्रशक तैनात आहे का इथं मात्र बिग हिट केलाय षटकार इथं मात्र चांगला फटका हा आलाय सुरेख फटका पाहायला भेटतोय हा करणच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका पाहायला भेटतोय कारण 43 धावांचा जर पाठलाग करायचा तर असे फटके येणं खूप गरजेचं असेल कारण पिवनचा षटक असेल पिवनच्या षटकामध्ये धावा खूप येणं गरजेचे असेल चांगली फटकेबाजी इथं मात्र स्लोअर चेंडू होता हा चेंडू मात्र डॉट येतोय जसं कमबॅक पाहायला भेटतो षटकार खाल्ल्यानंतर जरूर कमबॅक डॉट चेंडू आलाय त्या पुस्तकावरती धावा लागल्या त्या 10 धावा लागल्यात कारण विचार केले तर चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते कारण समोर सामना करतोय इथं पुन्हा मात्र चेंडूला भिरकवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक असणार का इथं थोडीशी चुकी पाहायला भेटली इथं मात्र हा मात्र नशिबाचा चौकार असेल कारण हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता त्याच्यानंतर जमिनीला दान होतोय चौकार येतोय त्या पुस्तकावरती धावा लागल्यात 14 धावा लागल्यात अद्यापरी शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार कारण चांगले मात्र कारणच्या बॅटमधून फटकेबाजी पाहायला भेटते सुरेख फटकेबाजी शेवटचा चेंडू असणार आहे शेवटच्या चेंडू ते किती धावा येतात पाहू शकाल आपण कारण 14 धावा तर जरूर लागल्यात इथे मात्र चांगला चेंडू टाकला हा चेंडू डॉट येतो षटक क्रमांक पहिला सामना होतं 10 पुस्तकावरती धावा लागल्यात 14 धावा लागल्यात पंच आपण फिट करणाऱ्या टीमला वॉर्निंग द्या जरा स्पीडअप घ्यायची असणार आहे 14 झाले 14 कारण 18 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल गोलंदाजी मारखोर असणार नरेश दुसरा षटक घेऊन ते नरेशसाठी मात्र पहिल्याच षटकाचे विचार केले 14 धावा खर्च केल्या
जरा स्पीडअप घ्यायला सांगा पंच आपण. वॉर्निंग द्यायचे फील्ड करणाऱ्या टीमला. कारण अजून काही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. तशी दुसरी मॅच चालू आहे पहिल्या फेरीतली. चांगली गोलंदाजी पाहायला त्यातच तो पाहतात आमचे दोन्ही पंचवतर इथं. काय पंच विकेट. लक्ष्मणच्या पारीचा इथं अंत होतोय कर जरूर. न्यू बॅटर पाहतो आपण तकदीरला पाहू शकाल कारण 18 चेंडू 29 धावांची गरज होती त्यानंतर फलंदाज बाद झाला. आता नवीन बॅटर पाहायला भेटेल आपण तकदीर तकदीर कशी कारण 17 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. तकदीरला मात्र हात खोलावे लागतील. तकदीर इथं मात्र तकदीरने चांगला मात्र ऑफसाईडच्या दिशेने मात्र कटवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्रशक्ती येण्यात आणि इथं थोडंसं फंबल पाहायला भेटतोय जरूर. 4 धावांसाठी जरूर आला हा चेंडू. तकदीरने मात्र आल्या मात्र नक्कीच 4 धावांसाठी आल्यात. तकदीर तकदीर इथे चांगला पंचाई जरूर इथं मात्र दंडित केला हा चेंडू. नो चेंडू असेल. हां नाही काढेल मागा जरा थांबते तो इकडे. धापुस्तकावर धावा लागलेत 19 धावा लागल्यात. अजून एक काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथं चांगला मात्र चेंडू टाकलाय हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू येतोय. डॉट चेंडू येतोय. कारण चांगली इथं मात्र सुरेख कामगिरी मात्र पाहायला भेटते हो. वारंवार मात्र इथं डॉट चेंडू येतात कारण 2 चेंडू तर जरूर डॉट आलेत. संभाजी डॉट चेंडू आहे कारण चांगले इथं काय जबरदस्त गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते कारण इथं जरूर फलंदाजाला इथं मात्र बांधून ठेवलाय. हात खोलू देत नाही. चांगली गोलंदाजी करतो कारण विचार केले तर दुसरा षटक चालू होता. इथं मात्र पुन्हा चेंडू समोरच्या दिशेने मात्र चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक ताईनात आणि तो कुठलीही चुकी केली नाही. फलंदाज होईल बाद जरूर. हा चौथ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय. अजूनही 24 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल कारण प्रत्येक षटकामागे 12 धावा कुठून काढावं लागतील इथं.
कार्तिक चांगली मात्र हॉलंडरची भूमिका चालवतो कार्तिक, कारण कालच बोललाय मला. आज मी 2 दिवस बोलतो सुट्ट्या काढून आले तर नक्कीच राहायचे सर कार्तिकने. नरेश गोलंदाजी मारखोर, कारण विचार केले तर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. कारण प्रत्येक षटकामागेल 12 धावांची गरज असेल. इथं मात्र कार्पेट लाईनवर चेंडू उचलला फेकणार, तो परत एकच धाव येते. चांगली फेकी पाहायला भेटते इथे सुरेख. जरूर पवनच्या बॅटमधून जर हा चौकार पाहायला भेटतोय. चांगली फटकेबाजी, कारण फटकेबाजी करणं खूप गरजेचं असेल, कारण या मॅचमध्ये जर आपल्याला आशुष्य टिकवायचे असेल तर नक्कीच फटकेबाजी करावं लागेल. इथे सुरेख कामगिरी, सुरेख कामगिरी. पंच मात्र आपले चांगली पंचगिरी पाहायला भेटते. बंटी वाघे तसेच समीर मुकनेच आज तिसरा दिवस असणार. तिसऱ्या दिवसामध्ये चांगली कामगिरी मात्र बजावतात, कारण स्कोरची भूमिका संभाजी वाघे. हे जे नियोजन सरपंच चेचक आपल्याला 2026चा थरार पाहायला भेटतो. हा तर मात्र सीमा पार केलाय. षटकार, जबरदस्त फटकेबाजी. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूवरती मात्र जरूर भिरकवलाय. अजूनही 13 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. इथे मात्र फसवा चेंडू टाकला होता. जरूर फसवा चेंडू टाकलाय. चांगली मात्र इथं गोलंदाजी पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी, कारण हा चेंडू डॉट आलाय. अजून 13 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण बीड विपक्ष ऐनाचीवाडी असे पाहू शकाल. तर दोन्ही संघाला विनंती असेल, याच्यानंतरची मॅच असेल आपण दोन्ही संघाही तयार राहायचे असणार आहे. आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. हा चेंडूवरती मात्र निर्णय ठोकू. गोलंदाजी कशी करणार किंवा फलंदाज सीमा पार करणार का बघूया. इथं मात्र चांगला घुटना टेक, तमाशा देख, क्या जबरदस्त. इथं मात्र बॅटच्या राडरमध्ये चेंडू दिला. चेंडू मात्र पाठवलाय 6 धावांसाठी. षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज असेल, कारण या 6 धावा जर डिफेन्स करायची असेल तर गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती करायला लागेल. कारण अजूनही मैदानामध्ये सज्ज असणार, कारण 7 पाहिजेत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. कारण पाहू शकाल आपण 7 धावा कशावर तर या डिफेन्स करणार, कारण समोर असणार फलंदाज चेस करणार.
पहिला चेंडू तर नक्कीच स्लो पद्धतीचा टाकला होता. कार्पेट लाईनने मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न होणार नाही. जरूर एक धाव आली इथं. स्ट्राईक रोटेट केले. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. एक बिग हिट आला तर मॅच फिनिश होऊ शकते. इथं हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात असणार. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. फेकी थोडीशी चुकीची ठरते. त्याचे तर लगेच 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगले मात्र डबल सिंगल मात्र पाहायला भेटते. धावा जमा करणं खूप गरजेचं असेल, कारण विजय मिळवायचा असेल तर नक्कीच अशा धावा या बनवाव्या लागतील. अजूनही 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. इथं खराब चेंडू टाकला. हा चेंडू मात्र खराब. जरूर नो चेंडू पंचाही घोषित केलाय, कारण पुढील चेंडू असेल उघडे डोला पहा नीट. पुढील चेंडू असेल 3 हिट. तर 3 हिटचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. खूपच यष्ट्यांच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंच मात्र 2 हात समांतर कर चेंडू येईल वाईट. कसे कारण आधीच धावा मात्र खराब चेंडूची फेक होती. इथं अपसाईडचे जिसर चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तैनात असणार. एक धाव कंप्लीट केली. जरूर आमचे बंधू असतील इथं प्रकाशजी हिलम साहेब. आपण याच्या साहेबांचा आगमन होतो, कारण पहिल्याच दिवशी आपल्या दोन्ही टीम खेळल्या होत्या. 3 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. 1 धावची गरज असेल. इथं मात्र बीट टीम आपण तयार राहायची असणार आहे. तसेच आयनाची वाडी टीम आपण दोन्ही संघाही मात्र तयार राहायचे. 1 धावेची अवघी गरज आहे. फील्ड करण्याचा निर्णय असेल. या दादा आपण मंचावरती यायचे असतं. आपण मनपूर्वक आपल्या सरचे स्वागत. इथं मात्र विजय फटका तर इथं षटकाराने इथं मॅच फिनिश केले. दादा या आपण मंचावरती यायचे असतं. आपण व्यासपीठावरती यायचे असतं, कारण पाहुण्याचं इथं आगमन होतं. खरोखरच खूप लांबून आलेले आहेत. ठाण्यावरची जरी आले तरी आपण पाहुण्यांचं सरचे स्वागत करायचे संभाजी. आपण बीड टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रकाश हिलम आपण सुद्धा यायचं असं मंचावरती.